जानेवारी महिना चालू झालाय आणि तरी पण थंडी बऱ्यापैकी आहे। तर अशा थंडीमध्ये मस्त गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल सूप, तेही घरच्या घरी खिशाला परवडेल अशा पद्धतीने बघायची इच्छा असेल तर हे व्हेज लेमन कोरिअँडर सूप फक्त तुमच्यासाठी आहे। तर आता हे सूप कसं बनवायचंय चला बघूयात। सूप बनवायला आपल्याला काही भाज्या लागणार आहेत। तर काय भाज्या आहेत बघूयात आपण। इथे मी अर्धा सिमला मिरची घेतली आहे, बारीक कापून घेतली आहे। त्यानंतर मी इथे छोटं गाजर घेतलीये, ते पण त्याचं साल काढून व्यवस्थित बारीक कापून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडा कोबी घालायचा आहे। त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये बेबी कॉर्न आणि फ्रेंच बीन्स यांचाही वापर करणार आहोत। याशिवाय तुम्हाला जर लाल पिवळी सिमला मिरची, ब्रोकोली, झुकिनी, मटार, अशा लाल भोपळा अशा जर भाज्या वापरायच्या असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याही भाज्या या सूपमध्ये वापरू शकता। हे सूप विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्सने भरपूर आहे, त्यामुळे नक्की ही रेसिपी ट्राय करा। आता आपल्या सर्व भाज्या इथे कापून झालेल्या आहेत। या भाज्यांबरोबरच आपल्याला थोडा लसूण, आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। तर त्या आपण बारीक ठेचून किंवा बारीक कापून घेणार आहोत। इथे जवळजवळ मी 5 पाकळ्या लसणाच्या वापरलेल्या आहेत। त्याचबरोबर आपण इथे फ्रेश कोथिंबीर घेणार आहोत आणि कोथिंबीरचे देठ वेगळे कापून ठेवायचे आहेत। उरलेली कोथिंबीर आपण छान बारीक चिरून घेणार आहोत। तर इथे शक्यतो तुम्ही फ्रेश कोथिंबीरच यूज करा, त्याचा फ्लेवर छान येतो। तर इथे माझी कोथिंबीर छान बारीक कापून घेतलेली आहे। त्याचप्रमाणे आता इथे देठ ही छान मी कापून घेते। या सूपचा हिरो इन्ग्रेडियंट म्हणजे लिंबू। तर हे इथे मी 1 लिंबू वापरते, त्याचा मी व्यवस्थित रस काढून घेतलेला आहे। आपल्या या सूपसाठी लागणार आहे व्हेजिटेबल स्टॉक। तर म्हणजे काय, तर व्हेजिटेबल स्टॉक क्यूब्स असे मार्केटमध्ये मिळतात। ते छोटे क्यूब्स पाण्यामध्ये टाकले की पाणी उकळून आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार होतो। पण आपल्याकडे घरात व्हेजिटेबल स्टॉक क्यूब्स नसतात, अशा वेळी काय करायचं, तर खूप साधं सोपं आहे। 4 ग्लास मी इथे पाणी घेतलेलं आहे, ते मी उकळायला ठेवलंय आणि त्यामध्ये आपण ज्या काही भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या भाज्या थोड्या थोड्या या पाण्यात सोडायच्या आणि साधारण एक 5 ते 7 मिनिटं छान खळाखळा पाण्याला उकळी काढायची। हे झालं की आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार झाला। आता आपला एकीकडे व्हेजिटेबल स्टॉक तयार होतोय, दुसरीकडे आपण सूपची तयारी करून घेऊयात। त्यासाठी मी 1 चमचा तेलामध्ये लसूण आणि आलं परतून घेते। थोडंसंच परतायचंय, जास्ती परतायचं नाहीये। त्यानंतर कापलेली हिरवी मिरची घालायची आणि ती पण एक 5-7 सेकंद आपण परतून घेतोय। ते झाल्यानंतर कोथिंबीरीचे देठ आपल्याला त्याच्यामध्ये घालून तेही व्यवस्थित परतून घ्यायचंय। साधारण प्रत्येक गोष्ट इथे 10-10 सेकंद परतून घेतली की आता आपला जो स्टॉक रेडी झालाय तो स्टॉक आपण त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे। साधारण एक 5-7 मिनिटं हे पण पाणी छान उकळलं की आपण ज्या भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या हळूहळू आपण यामध्ये ऍड करणार आहोत। परत याला एक छान उकळी काढायची आहे। त्यासोबत आपण इथे थोडंसं काळं मिरं आणि मीठ याचा वापर करणार आहोत। तर इथे मी 6 काळी मिरी घेतल्या होत्या आणि ते मी कुटून घेतल्यात। तुम्ही काळी मिरीची पावडर वापरली तरी चालेल। त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आणि छान एकदा ढवळून आपल्याला हे घ्यायचं आहे। हे सूप करताना भाज्यांचा क्रंच मेंटेन राहावा आणि भाज्या शिजाव्यात, त्यासाठी आपण सर्व कृती ही मोठ्या गॅसवर ठेवूनच करणार आहोत। आता इथे आपल्याला ही फ्रेश कोथिंबीर ऍड करायची आहे। सगळा फ्लेवर हा कोथिंबीरीनेच येणार आहे। तर छान इथे कोथिंबीर आपण घातलेली आहे। त्याचबरोबर मी इथे थोडं पनीर घालणार आहे। तर पनीर कशासाठी, एक तर पनीरमध्ये प्रोटीन्स असतात, त्याचबरोबर जेव्हा आपण सूप पितो तेव्हा सूप पिताना दाताखाली असे बारीक तुकडे केलेलं पनीर जेव्हा येतं तेव्हा त्याचा एक रिच फ्लेवर जो असतो तो खूप छान लागतो, चव खूप छान लागते सूपची। त्याचबरोबर
इथे मी थोडं कॉर्नफ्लॉवरची स्लरी घेतलेली आहे, म्हणजे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते मिक्स केलेलं आहे आणि मग ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे. आता आपले जवळजवळ सगळे इन्ग्रेडियंट्स ॲड करून झालेले आहेत. आता एक शेवटचा आणि खूप महत्त्वाचा म्हणजे लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. त्याआधी हे जे सूपला थोडंसं वरती जो फेस आलेला आहे तो मी इथे काढून घेते. लिंबाचा रस घालण्याआधी आपण जे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे ते व्यवस्थित शिजून येणं, मिळून येणं सूपमध्ये अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे साधारण एक 5 ते 7 मिनटं मी हे व्यवस्थित मोठ्या गॅसवर उकळून घेते आणि हे एकदा छान उकळलं की मग आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहोत. तर इथे माझा एका लिंबाचा रस आपण घेतलेला आहे तो इथे घालते आणि लिंबाचा रस घातल्यावर जास्ती आपल्याला हे सूप उकळायचं नाहीये, त्यामुळे फ्लेवर कमी होतो. तर लिंबाचा रस घातल्यावर साधारण एक 2 मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर गॅस बंद करायच्या आधी मी चव चाखून बघितली आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी साखर घातलेली नाहीये. तर इथे मी 1 चमचा साखर घातली आहे. तुम्ही साखरेचं प्रमाण, मिठाचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तर आपलं इथे छान सूप तयार झालेलं आहे. प्लेटिंग करूयात. तर आपलं सूप सिरीजमधलं पहिलं लेमन कोरिएंडर सूप तयार झालेलं आहे. मस्त गरमागरम ताज्या भाज्या वापरून बनवलेलं सूप तुम्हाला आवडते की नाही मला नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हाला चॅनलवर अजून काय बघायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा. सूपच्या सिरीजमध्ये पुढचा सूप पण असंच छान असणार आहे. तोपर्यंत बाय बाय.